नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते शिळ्या चपातीचे पोहे. आमच्याकडे म्हणतात शिळ्या चपातीचे तुकडे. तर मी चपाती होती माझ्याकडे, मस्त वाळवली आणि बारीक करून घेतली मिक्सरला. तर मी हे वॉश करणार आणि त्याच्यानंतर थोडंसं भिजायला ठेवणार आणि मग कांदा आणि मिरची घालून मस्त फोडणी देऊन याचे पोहे बनवणार. तर शिळ्या चपातीचं तुकडे बनवण्यासाठी किंवा पोहे बनवण्यासाठी मस्त मी फोडणी तयार केली. फोडणीला जिरे, मोहरी, मिरची, कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि मस्त भिजलेले आहेत हे तुकडे. त्याच्यातच मीठ मिक्स करून घेतलं आहे. शेंगदाणे पण मी घालणार आहे वरतून आणि कोथिंबीर चिरून ठेवले. नंतर वरतून स्प्रेड करायला त्याच्यावरती. तर मला खूप प्रश्न विचारतात घरचे लोक की तुम्ही खाता काय. इथे कॅनडामध्ये तुम्ही काय खाता. तर मला सांगायला आवडेल की मला जे जे आवडतं आणि जे जे मी इंडियामध्ये खायचे ते सर्व मी इथे तयार करून खाते. इव्हन शिळ्या चपातीचे तुकडे म्हणजे शिळ्या चपातीचा पोहे आम्हा दोघांनाही खूप आवडतात. तर तोही आज मी बनवते. ॲक्च्युली माझ्या 2-3 चपाती राहिलेल्या लास्ट 2-3 डेजमध्ये. तर मी घरातच त्या वाळवून घेतल्या आणि मस्त मिक्सरमध्ये बारीक केलेल्या आहेत आणि आज मस्त बनवते आहे मी शिळ्या चपातीचे पोहे. तर तुम्ही असं यूज करू शकता शिळ्या चपाती पोहे बनवायला आणि खूप एकदम टेस्टी लागतात ॲक्च्युली. हे तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही पण खा आणि सांगा मला टेस्ट कमेंट बॉक्समध्ये. तर कॅनडामध्ये माझ्या घरचे लोक खूप म्हणजे काळजी करत असतात की नक्की खाते काय त्यांना विश्वासच नाही बसत. म्हणून मी आज हे दाखवते तुम्हाला. आणि सगळे पदार्थ जेवढे मी इंडियाला खायचे तेवढे सगळे पदार्थ खाते. हा चिमणीचा आवाज आहे ॲक्च्युली. ह्याला एक्झॉस्ट बोलतात. जेव्हा आपण काही बनवत असतो तेव्हा वाफ तयार होतो आणि त्या वाफेने घर चिकट होतं आणि इकडे खूप थंडी असल्यामुळे आपल्याला 24 आवर्स किंवा आपण खिडक्या दरवाजे उघडे नाही ठेवू शकत आणि हवा जाण्यासाठी फोडणीची वगैरे. तर हे एक्झॉस्ट वापरलं जातं आणि वाफ झाली तर एकदम फायर अलार्म वाजायला चालू होतं. मग त्याच्यासाठी आपल्याला हे एक्झॉस्ट चालू करावं लागतं. बट त्याचा आवाज खूप इरिटेटिंग आहे, मला अजिबात आवडत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त फोडणी देते मी आणि कोथिंबीरसुद्धा वरून स्प्रेड केलेली आहे. आता मी शेंगदाणे घालेल आणि मस्त वाफ काढेल. तर मस्त तयार होतील आपले शिळ्या चपातीचे. प्लस मी थोडीशी भाकरी पण शिल्लक राहिलेली बाजरीची. पण मी बाजरीची भाकरी पण इथे बनवते. ते पण मी वाळवलेली आणि मग त्याच्यामध्ये घातलेली. असे मस्त आपले पोहे बनलेले आहेत. टेस्टला तर सांगू नका की थोडे मस्त लागतात. आय जस्ट लाईक इट आणि आम्ही दोघे खूप आवडीने खातो. तर फर्स्ट टाईमच बनवते ॲक्च्युली. कॅनडाला आल्यापासून तर नाही बनले बिकॉज एवढं शिळं राहण्याचा कधी प्रश्न नाही आला. पण मला खूप एकदम आठवण झालेली आणि खावंसं वाटत होतं म्हणून मुद्दामच खूप चपाती 1-2 जास्त बनवलेल्या आणि त्या वाळवून घेतल्या आणि आज मी बनवते आहे शिळ्या चपातीचे पोहे किंवा आमच्याकडे म्हणतात चपातीचे तुकडे. मस्त तुमच्याकडे चपाती शिल्लक राहिली तर तुम्ही बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता ब्रेकफास्टला वगैरे. इट्स हेल्दी. सो यूट्यूब चॅनलला जावा, बघा, कमेंट करा आणि सांगा मला तुम्हाला बघायला काय आवडेल. थँक्यू. आणि सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा आवडत असेल. येस. आणि रेडी झालेले आहेत आपले शिळ्या चपातीचे पोहे किंवा शिळ्या चपातीचे तुकडे. तर तुम्हीही आमच्यासोबत एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय आणि टेक केअर.